किरण सामंत हे खासदार व्हावे असं अजित पवार गटाला वाटतंय। अजित पवार गटाच्या बॅनरबाजीवर सामंतांनी ही मोठी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार गटाच्या बॅनरबाजीवर सामंत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे, तर बॅनरबाजीचं उदय सामंत यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे। अजित पवार गटानं कोकणच्या वादामध्ये आता उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना खासदारकीसाठी पाठिंबा देण्यात आलाय। अजित पवार गटाकडून किरण सामंतांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर झळकावण्यात आले आणि मुख्य म्हणजे हे बॅनर मंत्रालयाजवळ झळकावण्यात आले। अजित पवार गटाच्या बॅनरबाजीनं वाद मात्र आता चव्हाट्यावर आला आहे, तर सिंधुदुर्ग लोकसभेच्या वादामध्ये अजित पवार गटाची उडी पाहायला मिळते। त्यामुळे अजित पवार गटाच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर यावर मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। प्रकार काय आता बॅनर लागला त्याच्यामध्ये प्रकार काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार साहेबांच्या गटाला जर शिवसेनेचे किरण सामंत खासदार व्हावे असे वाटत असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी खासदारकी लढावी हे वाटत असेल, त्याच्यामध्ये गैर काय? सत्य आहे। मग असत्य आहे, उजव्या हाताची शिंका आहे। तर अजित पवार गटाच्या किरण सामंतांसाठीच्या या बॅनरबाजीवर दीपक केसरकर आणि संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। अजित पवार गटाकडून किरण सामंत यांचे बॅनर लावण्यात आले होते आणि त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। पक्ष ठरवत असतो की कोणाला खासदार बनवायचं, परंतु प्रत्येकाला तयारी करायलाच लागेल। किरण सामंत साहेब हे एक चांगले उमेदवार आहेत, त्यांचं चांगलं अस्तित्व सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी खासदार म्हणून तिकीट मागण्यामध्ये काही चूक नाही आहे। आणि जर त्यांनी तिकीट मागितलेलं असेल तर त्यांचे चाहते त्यांना भावी खासदार असं म्हणत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे। लोक कोणतीही निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या काळामध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते अशी बॅनरबाजी करत असतात। पुण्यामध्ये खासदाराचं दुःखद निधन झालं, दुसऱ्या दिवशी काही लोकांनी बॅनर लावले होते। आता असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कार्यकर्ते स्वतःहून बॅनर लावतात, काही उभं राहण्यासाठी बॅनर लावतात, मी कुठेतरी चर्चेत आलो पाहिजे असेही बॅनर असतात। म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे सर्कशीचे जे खेळ आहेत ते होत असतात, परंतु अखेरला जेव्हा निर्णय फायनल होतो, ज्या टायमाला उमेदवारी जाहीर होते त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।